असेल, आज खरं तर दोनच प्रश्न गहन आहेत, एक नोकरीचा आणि दुसरा लग्नाचा. आता नोकरीचा प्रश्न काही सेवेतनं 100% मार्गी लागतो. आता परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यासाठी एक सेवा सांगितलेली आहे. दोन प्रकारच्या सेवा आहेत, मुलं असो किंवा मुली असो. तुमचा प्रश्न नोकरीचा असेल तर तुम्ही 41 दिवसाचा संकल्प सोडा आणि दररोज 10 माळी गायत्री मंत्र जप करा. किती माळी? ज्यांना नोकरीचा प्रश्न आहे, नोकरी लागत नाही, प्रयत्नांती परमेश्वर ही ओवी लक्षात ठेवा. तुम्ही दररोज 10 माळी श्री स्वामी समर्थ जप केला, असा किती दिवस करायचा? 41 दिवस. नक्कीच त्या ठिकाणी नोकरीचा प्रश्न मार्गी लागेल. आणि आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण असेल, कर्जबाजारीपणा वाढत चाललेला असेल, पैशाचे मार्ग पूर्णपणे बंद झालेले असतील, तर त्यासाठी एक तोडगा 16 मंगळवार तुम्ही करू शकता. 7 कवड्यांचा लक्षात ठेवा. तुम्ही मंगळवारी 7 पांढऱ्या कवड्या हातामध्ये घ्यायच्या, त्याला केशरयुक्त हळदीचा लेप द्यायचा आणि त्या कवड्यांवरती नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेलं श्री सुक्त 16 वेळा वाचायचं. किती वेळा? 16 वेळा वाचायचं. त्या कवड्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून देवघरामध्ये देवीच्या टाकाजवळ किंवा तुम्ही तिजोरीमध्ये आपल्या ठेवू शकता. असं किती मंगळवार करणार? 16 मंगळवार. तुम्ही ही सेवा करून बघा. इथं काही सेवेकऱ्यांनी केलेले आहे, त्यांना त्याची अनुभूती आहे. ही सेवा केल्यामुळं आर्थिकचे मार्ग मिळतात किंवा आर्थिकचा सोर्स आपल्याला उपलब्ध होतो आणि पैशा संदर्भातली कामं मार्गी लागतात. कारण कवडी कुणाला प्रिय आहे? लक्ष्मीला आणि आई भवानीला लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही ती पण सेवा करू शकता आर्थिक प्राप्ती, आर्थिक स्थिरतेसाठी. आणि त्याच्या जोडीला तुम्ही अजून एक सेवा करा. तुम्ही दररोजच्या नित्य सेवेमध्ये न चुकता एक माळ कुबेर मंत्र आणि एक वेळ श्री सुक्त व्यंकटेश स्तोत्र ही जर सेवा तुम्ही नित्य सेवेमध्ये चालू ठेवली एक वर्षभर, तुम्हाला एका वर्षात असा अनुभव येईल की पैशा संदर्भातली सगळी कामं अडकलेली महाराजांनी तुमची मार्गी लावलेली असतील. एवढी ताकद यामध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्यावरती जर अति प्रमाणात कर्ज असेल आणि ते लवकर निवारण होत नसेल, तर त्यासाठी एक मंत्र नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. पुन्हा कुणाकडे नित्य सेवा आहे हो? नित्य सेवेचा ग्रंथ. आता त्याच्यामध्ये एक मंत्र दिलेला आहे, पण तो मंत्र काय आहे ते पुढच्या मार्गदर्शनात सांगू, काळजी करू नका. त्याशिवाय तुम्ही पुढच्या आरतीला याचा नाही. आज तुम्हाला हे 2-3 जे तोडगे आहेत, पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, आपण सर्वांना फसवू शकतो पण स्वतःला आणि स्वामींना फसवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एकच सांगणं आहे, आरतीला का यायचं. आपण दरवेळी सांगत असतो, तुम्हाला थोडक्यात सांगतो आरतीला का यायचं. आपली गडबड, आपली धावपळ जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत संपणार नाही, ती अशीच चालू राहणार. आणि आपल्या भारतीय लोकांची, महाराष्ट्रीयन लोकांची सवय आहे, सुखात असताना कधीही स्वामींच्या दरबारात येणार नाहीत किंवा देवाच्या दारात जाणार नाहीत. आणि दुःख वाट्याला आलं तर आगाशिव मलकापूर मधला एक देव शिल्लक ठेवणार नाही. बघा, मला तुम्हाला काय सांगायचंय, तुम्ही सुखात असताना स्वामींच्या दरबारात आलात तर आलेलं दुःख महाराज त्यांच्या झोळीत टाकतात आणि त्या दुःखाची झळ तुम्हाला म्हणजे बसू देत नाहीत. हे स्वामींच्या सेवेचं वैशिष्ट्य आहे. मग आरतीला का यायचं? माणूस जन्माला येताना अनेक प्रकारचं प्रारब्ध, भोग, दोष, पितृदोष हा बरोबर घेऊन जन्माला येत असतो. आज अनेक सेवेकरी अशा आहेत, ते म्हणतात आम्हाला आरतीला यायला वेळ नाही, आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला येतो. दर्शन घेण्यामध्ये आणि आरती करण्यामध्ये हा जमीन आसमानचा फरक आहे, सूर्य आणि चंद्रासारखा. आज मला सांगा, कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर सुरुवात कोणाच्या दर्शनापासून करतो? सुरुवातीला काय असतं? कासव असतं. काय असतं? बघा, कोणत्याही मंदिरात जा,
कासवाचं दर्शन घेऊन आपण त्या भगवंताचं दर्शन घेतो. मग मंदिरात कासव का असतं हे माहितीये का आपणाला? बघा, कासव हा असा एक प्राणी आहे, तो आपल्या पिल्लांना दूध न पाजता स्वतःच्या नजरेसमोर आणि डोळ्यासमोर मोठं करतो. मग स्वामींच्या दरबारात आरतीला काय यायचं? स्वामींच्या दरबारात आरतीला आल्यानंतर आपल्या अवतीभोवती जन्मजात पितृदोषाचं कवच, ग्रहदोषांचं कवच, बाधेचं कवच, आपल्या प्रारब्धाचं कवच, हे सगळे आपल्या अवतीभोवती फिरत असतात आणि आपणाला वेळोवेळी ते त्रासदायक ठरत असतात. मग हे प्रारब्धाचं कवच जर तोडायचं असेल आणि हे मुळासकट संपवायचं असेल, ज्यावेळी स्वामींच्या दरबारात आपण आरतीला येतो, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहतो, स्वामींच्या नजरेनं सगळं प्रारब्धाचं, भोगाचं, दोषाचं आणि पितृदोषाचं कवच मुळासकट संपायला सुरुवात होते. आणि सद्गुरु परमपूज्य मोरेदादांनी सांगून ठेवले, जो माझ्या दरबारामध्ये स्वामींच्या 108 आरतीला उपस्थित राहील, दर्शन घेणं वेगळं, आरती करणं वेगळं, जो आरतीला उपस्थित राहील त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही अनुभूती स्वामींच्या आरतीची आहे, लक्षात ठेवा. म्हणून स्वामींच्या दरबारामध्ये आरती करणं ही काळाची गरज आहे. फक्त दर्शनापुरतं मर्यादित राहू नका. आपणाला आरतीला वेळ नाही, एवढा सुद्धा वेळ आपण आपल्यासाठी काढू शकत नाही का? आणि परत मग आपण काय करतो? आरतीला येत नाही, दर्शनापुरतं मर्यादित राहायचं आणि एखादं संकट जर आपल्यावरती आलं तर उद्या पुन्हा महाराजांच्या नावानं आपण बोटं मोडायचे, म्हणायचं एवढी स्वामींची सेवा केली, महाराजांनी संकट काढलं. स्वतः तुम्ही निरीक्षण करा, स्वतःचं परीक्षण करा, मग तुमच्या लक्षात येईल आपण खरोखर स्वामींची सेवा करतो का? स्वामींच्या आरतीला उपस्थित राहतो का? स्वामींची नियमावली आपण सेवेची पाळतो का? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. सद्गुरु परमपूज्य मोरेदादांनी सांगून ठेवले, 3 प्रश्न स्वतःच्या मनाला तुम्ही विचारा. तुम्ही आला कुठून, तुमचं इथं काम काय आणि तुम्ही जाणार कुठं? या 3 प्रश्नांची उत्तरं ज्या दिवशी तुम्हाला मिळतील त्या दिवशी तुम्ही स्वामींची आरती पण चुकवणार नाही, सेवा पण चुकवणार नाही आणि प्रत्येक सेवेला वेळेनुसार तुम्ही उपस्थित राहाल. म्हणून तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे, त्रिकाल आरती असते, कोणत्याही एका आरतीला उपस्थित राहा. आणि तर आमच्या माता भगिनीने एक विनंती आहे, आगाशिवनगर मध्ये किंवा केंद्राच्या परिसरात राहणाऱ्या भरपूर महिला इथं आहेत, पुरुष पण भरपूर आहेत. आज आपला नशीब आहे की स्वामी आपल्या जवळ आलेले आहेत. लक्षात ठेवा, आज पुणे, मुंबई, कोकण कुठून कुठून लोक या ठिकाणी सेवेला येतात, हे नव्यानं सांगायची गरज नाही, अनुभवाची तर खानच आहे, लक्षात घ्या. पण स्वामींच्या दरबारातली सगळ्यात मोठी सेवा कोणती? आरतीला येणं, आरती करणं, प्रसाद घेणं, निघून जाणं, ही आरतीची सेवा झाली. पण सगळ्यात मोठी सेवा कोणती असेल? आरतीच्या अगोदर कमीत कमी तुम्ही अर्धा पाऊण तास अगोदर या ठिकाणी या. आता मला सांगा, आपली आरती तर त्रिकाल असते, आपली संध्याकाळची आरती कितीला असते? 6 वाजता. आरतीला सगळ्यात जास्त गर्दी उत्सवाला आणि गुरुवारी असते. आता आपली आरती 6 ला असेल तर आरतीला किती वाजता आलं पाहिजे? 6:30. 6:30. बघा, आज आपण तुम्ही बघत असाल आरती चालू झाल्यानंतर निवांत आपण रमत गमत येतो. आता तो तुमचा प्रश्न आहे. मी मगाशीच सांगितलं आपल्याकडे वेळेची लय कमतरता आहे. मला सांगा, म्हणजे खरं खरं सांगा, तुम्हाला लय गडबड आहे, लय धावपळ आहे आणि त्यामुळे काय झालं, या गडबडीमुळे धावपळीमुळे आरती करणं शक्य नाही. मला खरं खरं सांगा, तुमच्या मागं लय गडबड आहे म्हणून जन्म झाल्यापासून आम्ही जेवलेलोच नाही असे किती जण आहेत? नाही, खरोखर सांगा, असतील तर लागलं 51,000चं बक्षीस देऊ, काळजी करू नका. जेवायला 2 टाइम वेळ काढतो, झोपायला 7 तास वेळ काढतो आणि टीव्ही बघायला संध्याकाळी 2 तास राखे वाजतात. मला तुम्हाला काय सांगायचंय, स्वामींची सेवा केल्यामुळे कुणाचं भलं होणार आहे? स्वामींचं. कुणाचं? आपलंच भलं होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आरतीच्या अगोदर एक अर्धा पाऊण तास अगोदर इथं या. दरबार झाडण्याची सेवा आहे, फुलं वाटण्याची सेवा आहे, तिथं महिलांची कार्यरत टीम असते, त्या तुम्हाला काही सेवा सांगतील. चप्पल स्टँडची सेवा आहे, भरपूर सेवा असतात. आरती नंतरच्या आवरावरीची सेवा आहे.
या सेवा तुम्ही करा, त्याची अनुभूती, त्याची प्रचिती तुम्ही घेऊन बघा, लक्षात ठेवा. आज तुम्हाला